नमस्कार. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड, कॉम्प्युटर, इन्शुरन्स, बँकिंग आणि ॲग्रिकल्चर अशा विविध क्षेत्रातील विविध कोर्सेस ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अत्यंत माफक फी मध्ये देणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था AICPTR प्रायव्हेट लिमिटेड आयोजित स्वास्थ्य या वेबिनार मध्ये मी राजन घाग आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. स्वास्थ्य अंतर्गत आपण आजपर्यंत वेगवेगळ्या आरोग्य विषयक तक्रारी आणि त्या तक्रारींवर तज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चा केली आहे. आज आपणास माहिती मिळणार आहे किंवा आपण आपल्या शंकांचं निरसन करून घेणार आहोत. आपण चर्चा करणार आहोत. विषय आहे विना शस्त्रक्रिया हृदयरोग चिकित्सा आणि उपचार. या विषयाची सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत डॉक्टर रोहित माधव साने. आधुनिक वैद्यकातील MBBS आणि फेलोशिप इन कार्डियक रिहॅब ही पदवी प्राप्त केल्यानंतर डॉक्टर रोहित यांनी आयुर्वेदावर आधुनिक दृष्टिकोनातून चिंतन आणि संशोधन करून हृदयरोग चिकित्सा तयार केली. त्यांनी माधवबाग या देशातील पहिल्या हृदयरोग निवासी चिकित्सालयाची स्थापना केली. हृदयरोगासारख्या गंभीर आजारावर लाखो रुग्णांना आतापर्यंत आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून दिलासा देणारं असं आपलं माधवबाग. हृदय विकारांवर विना शस्त्रक्रिया विविधांगी उपचार करणारी भारतातील अग्रगण्य हार्ट केअर हॉस्पिटल्स आणि क्लिनिकची साखळी असलेली वैद्यकीय संस्था म्हणजेच आपलं माधवबाग. माधवबाग या संस्थेचे संस्थापक डॉक्टर रोहित साने यांस विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांस आजच्या विषयानुरूप मार्गदर्शन करावे. डॉक्टर रोहित साने. थँक्यू. पहिलं तर मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण का आजच्या दिवसाला तुम्ही सगळे इतका वेळ काढून आज तुम्ही आलेले आहात हे ऐकायला. आय एम ॲब्सोल्युटली हॅपी अबाउट इट. अँड सेकंडली आय वुड लाईक टू थँक ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च फॉर calling me up to discuss few points related to heart disease. आज जर आपण नीट समजून घेतलं तर हृदयरोग हा आपल्यासाठी एक मोठा चॅलेंज आहे, हे सगळीकडे दिसतच असतं. आता जेव्हा हे कोरोनाचे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, जेव्हा मागच्या 4-5 महिन्यांपासून हा जो लॉकडाऊन वगैरे वगैरे सगळं चाललेलं आहे, तेव्हा जर आपण बघितलं तर कोरोनाच्या ह्या काळात मॅक्सिमम डेथ केसेस जे आपण बघितलेले आहेत आतापर्यंत, जे काही 45-47 हजार डेथ्स जे आतापर्यंत भारतात झालेले आहेत, ह्याचा अनालिसिस जर केला तर 50% ह्यातले डेथ्स कोरोनामुळे जे झालेले आहेत ते हार्ट पेशंट्स आहेत. नीट समजून घ्यायला पाहिजे की जिथे हृदयरोग जिथे इन्व्हॉल्व्ह झालेला असतो आणि त्याच्यावरती कोरोना सारखे जर काही रोग त्याच्यावरती डोक्यावर येऊन बसले तर हा सगळ्याच्या सगळा मोठा प्रॉब्लेम आपल्यासाठी निर्माण झालेला असतो. इथे आपल्याला समजून घ्यायचंय की हृदयरोग हा रोग आपण जर वेळीच कंट्रोल केला, ह्याच्यावरती वेळीच आपण आळा घातला, तर माझ्या मते त्याच्या विरुद्ध जिंकायला आणि कोरोना सारख्या रोगांच्या विरुद्ध जिंकायला सुद्धा खूप सोपं आपल्याला पडत असतं. आता बऱ्याच वेळेस हृदयरोगाच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो तेव्हा नाव ऐकूनच बऱ्याच वेळेस आपण घाबरून जातो की अरे बापरे, हृदयरोग नको रे बाबा, आम्हाला त्याच्या बाबतीत काय ऐकायचं पण नाही, आम्हाला त्याच्या बाबतीत काही विचार पण करायचा नाही. सो असे बरेच वेळेस आपल्या मनात काही ना काहीतरी विचार बसलेले असतात की हृदयरोग म्हणजे भयंकर डेंजरस आणि आपली भयंकर प्रॉब्लेम्स होऊ शकतात अशातली गोष्ट. पण एक सिंपल साधी गोष्ट सांगू इच्छितो की हृदयरोग एवढा डिफिकल्ट किंवा एवढा त्रासदायक रोग नाही. जर त्याला वेळेतच आपण ऍक्शन्स घेतले तर त्या ऍक्शन्समुळे आपण पूर्णच्या पूर्ण हृदयरोग गायब करू शकतो. तो कसा, तो तर आपण आज पूर्ण दिवसभरातून समजूनच घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण एक छोटीशी गोष्ट समजून घेऊ की बऱ्याच वेळेस हृदयरोग जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा
आपल्याला असं वाटतं की त्या हृदयरोगावरती आपल्याला उपचार म्हणजे फक्त शस्त्रक्रिया, कुठल्या तरी प्रकारचं ऑपरेशन, काहीतरी भयंकर प्रकारचे काहीतरी इंटरव्हेन्शन, ज्याच्याने आपण काहीतरी ब्लॉकेजेस टॉकेजेस आपण काही ना काहीतरी त्याच्यावरती उपचार करणार, असंच काहीतरी भयंकर आपल्याला डोळ्यासमोर आपल्याला दिसत असतं. पण एक मित्र म्हणून सांगायचं म्हटलं तर हृदयरोगात ब्लॉकेज म्हणजे हा एक प्रकारचा हृदयरोग झाला. याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोग असतात जे आपल्याला कधी कधी कळतच नाही. त्याच्याच बरोबर जेव्हा आपण हृदयरोग आणि ब्लॉकेजेसचा संबंध लावत असतो तेव्हा त्या ह्याच्यात जर हृदयरोग आणि ब्लॉकेजेस बरोबर अजून कुठला शब्द आपल्याला हृदयरोगाच्या संबंधित माहिती असेल तर तो म्हणजे हार्ट अटॅक. आता बऱ्याच वेळेस आपण आपल्या डोक्यात ही भीती धरून बसलेलो असतो की हार्ट अटॅक आला की आपली वाट लागली आणि आपल्याला काहीही त्याच्यातून उत्तर मिळणार नाही असं आपण धरून चालत असतो. पण अस्तित्वात तसं नाही. त्या हार्ट अटॅकला आपल्याला एवढं घाबरायची गरज नसते. आता त्याच्या मागचं सायन्स समजून घेऊया. हार्ट अटॅक म्हणजे काय तर माझ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना जर कुठे ना कुठेतरी आतमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या तर ते पुढचा प्रॉब्लेम निर्माण करू शकतात. म्हणजे काय तर माझ्या हृदयाच्या मांसपेशीला छानसा रक्तपुरवठा दर मिनिटाला पाहिजे असत असतो. दर मिनिटाला माझ्या हृदयाच्या मांसपेशींना किती रक्तपुरवठा पाहिजे असतो तर फक्त 225 ml चा रक्तपुरवठा दर मिनिटाला माझ्या हृदयाला पाहिजे असतो. ह्या 225 ml चा रक्तपुरवठा पाठवायला आपल्या हृदयाच्या मांसपेशीला रक्तवाहिन्या किती असतात तर 3 मेजर रक्तवाहिन्या हे असतात. पण मायनर रक्तवाहिन्या बघितल्या तर करोडो रक्तवाहिन्या असतात. मायनर छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, करोडो रक्तवाहिन्या असतात आपल्या हृदयाच्या मांसपेशीला. आता प्रश्न असा पडतो की हे 225 ml चा रक्तपुरवठा दर मिनिटाला जो आपल्या हृदयाला मिळायला पाहिजे तो जर आपल्याला नीट मिळत नसला तर माझ्या हृदयाच्या मांसपेशीची जी काही ताकद असते ती हळूहळू हळूहळू हळू कमी व्हायला लागते. आणि जी ही ताकद हळूहळू कमी होत चाललेली होती, ह्या ताकद कमी झाल्या कारणाने बऱ्याच वेळेस पेशंट्सना चालताना, जिने चढताना, धावताना दम लागायला लागतो किंवा छातीत भरून यायला लागतं किंवा छातीत थोडं थोडं कधीतरी टाचणी टोचल्यासारखं, सुई टोचल्यासारखं किंवा बऱ्याच वेळेस आतमध्ये चाकू खुपसल्यासारखं छातीत असेल, पाठीत असेल, हाताला रेडिएट होतं, असे दुखणी तयार होतात. म्हणजे काय जर आपल्याला कधीतरी चालताना, जिने चढताना, धावताना आपल्याला जर दम लागत असेल, आपल्याला छातीत भरून येत असेल किंवा आपल्याला छातीत जर कुठेतरी सुई टोचल्यासारखी किंवा आपल्याला काहीतरी चाकू टोचल्यासारखं जर आपल्याला जर दुखत असेल तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ह्या सगळ्या कारणांच्या मागे हृदयरोग बसलेला असू शकतो. तो असायलाच हवा अशी काहीही गरज नाही. पण जर हे साइन्स अँड सिम्पटम्स दिसत आहेत तर कदाचित हा हृदयरोगाचं एक कारण असू शकतं. हे आपल्याला समजून घ्यायला हवं. आता प्रश्न असा पडतो की हा हृदयरोग जो हार्ट अटॅकशी आपण संबंध लावत असतो तर खरं हार्ट अटॅक हा एवढा डेंजरस आहे का? तर सिंपल साधी गोष्ट समजून घ्यायची आहे की हे जे 225 ml चा रक्तपुरवठा जो हृदयाच्या मांसपेशीला मिळायला पाहिजे होता तो जर धाड दिशी तो रक्तपुरवठा बंद पडला एखाद्या सेकंदाला तर त्या सेकंदाला येणारा रक्तपुरवठा त्या हृदयाच्या मांसपेशीला येणारा बंद पडला तर त्या हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा न मिळाल्या कारणाने ती हृदयाची मांसपेशी किंचाळायला लागते. मुझे खून भेजो, मुझे खून भेजो, मुझे खून भेजो. आणि हे हृदयाचं किंचाळणं म्हणजे त्या छातीतलं दुखणं. सो थोडक्यात काय की एखादी रक्ताची गुठळी जर माझ्या शरीरात निर्माण झाली तर ही रक्ताची गुठळी माझ्या त्या रक्तवाहिनीत आतमध्ये जाऊन अडकून बसली तर अडकून बसल्या कारणाने त्या रक्तवाहिनीतून ते रक्तपुरवठा जे पुढे हृदयाच्या मांसपेशीला पोचणार होता तो आता पोचू शकत नाही आणि तो न पोचल्या कारणाने त्या हृदयाच्या मांसपेशीचं पोषण जे होणार होतं ते थांबलं जातं आणि ते जर 100% त्या सेकंदाला थांबलं गेलं तर हृदयाची मांसपेशीला जेवण न मिळाल्या कारणाने ती जेव्हा किंचाळायला लागते त्या हृदयाच्या मांसपेशीचं किंचाळणं म्हणजे आपल्या छातीतलं दुखणं. सो हृदयातलं हे दुखणं जे आहे हे कोणामुळे आलं तर माझा रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशीपर्यंत पोचला नाही
म्हणून, आणि हा रक्तपुरवठा कोणी अडकवला, तर रक्ताच्या गुठळीने अडकवला. म्हणजे काय, की हार्ट अटॅक ही जी गोष्ट, ही जी संकल्पना आहे, याच्या बाबतीत आपण भयंकर घाबरत असतो. तर खरं खरं घाबरण्याची गरज आहे का, हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायला हवं. याच्यासाठी बऱ्याच वेळेस तुम्ही आपण हे केसेसच्या आतमध्ये जाऊन बघायला हवं, की बऱ्याच वेळेस तुम्ही असेही पेशंट्स ऐकले असतील ज्यांना हार्ट अटॅक आल्या कारणाने ते जागीच दगावले. अशी एक कॅटेगरीची लोक असतात. आणि दुसऱ्या कॅटेगरीची अशी लोक असतात ज्यांना 2, 3, 4 हार्ट अटॅक येऊन गेलेले असताना सुद्धा ते मस्त ठणठणीत सगळी स्वतःची कामं करत असतात, त्यांना कुठलाही त्रास नसतो. सो असे 2 कॅटेगरीजची लोक आपल्याला नॉर्मली आपल्या समाजात बघायला मिळतात. पहिली कॅटेगरी म्हणजे त्यांना पहिल्याच हार्ट अटॅक आला आणि ते तिथेच दगावले, ही पहिली कॅटेगरी. आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे काय, तर ज्यांना 1 काय 2 काय 3 काय इतके हार्ट अटॅक येऊन गेलेले असताना सुद्धा ते आज मस्त ठणठणीत कामं करतायत आणि त्यांना कुठलाही त्रास नाही, ही अशी सेकंड कॅटेगरी. सो आता प्रश्न असा पडतो की ह्या 2 कॅटेगरीच्या लोकांमध्ये काय डिफरन्स होता, ज्याच्यामुळे या सेकंड कॅटेगरी मधल्या लोकांनी हार्ट अटॅक वरती विजय मिळवला आणि हार्ट अटॅक इतके येऊन सुद्धा त्यांना काही त्रास झालेला नाही. जर आपण सगळ्यांनी ह्याच्या मागचं मंत्र समजून घेतलं, की अशी लोक ज्यांना इतके हार्ट अटॅक येऊन सुद्धा त्यांना काही प्रॉब्लेम झालेला नाही, हे मंत्र काय होतं, हे काय त्याच्या मागचं मॅजिक होतं जे या लोकांनी केलेलं होतं, ते जर आपल्याला सगळ्यांना कळलं आणि आपण सगळ्यांनी ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली, तर आपल्याला सुद्धा हार्ट अटॅक बाबतीत घाबरायची गरज लागणार नाही. सो आता आपल्याला समजून घ्यायचंय की असं नक्की काय घडलेलं होतं त्या सेकंड कॅटेगरीच्या लोकांमध्ये, ज्यांच्यामध्ये हार्ट अटॅक येऊन सुद्धा त्यांना काही प्रॉब्लेम झालेला नाही. हे समजून जर घेतलं तर आपल्याला हार्ट अटॅक विरुद्ध घाबरायची गरज लागणार नाही. आता प्रश्न असा पडतो की ह्या 2 कॅटेगरीच्या लोकांमध्ये काय फरक असतो. तर मेडिकल सायन्सनी असं शोधून काढलेलं आहे की ह्या 2 कॅटेगरीची लोक, एक कॅटेगरीचा माणूस म्हणजे ज्याला हार्ट अटॅक येऊन तो जागीच दगावतो, आणि दुसऱ्या कॅटेगरीचा माणूस म्हणजे त्याला 2-3 हार्ट अटॅक येऊन गेलेले असताना सुद्धा त्याला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. या 2 कॅटेगरीज मध्ये फरक जो मेडिकल सायन्सने शोधून काढलेला आहे तो असा आहे की एक हृदयाची शक्ती असते, ज्याला आपण म्हणत असतो मेडिकल भाषेत VO2 मॅक्स. म्हणजे काय, V स्टँड्स फॉर व्हॉल्यूम, O2 स्टँड्स फॉर ऑक्सिजन आणि मॅक्स स्टँड्स फॉर मॅक्सिमम. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम्ड बाय युअर हार्ट एव्हरी मिनिट. म्हणजे काय, की ईच अँड एव्हरी हृदयामध्ये एक स्पेसिफिक शक्ती असते, ज्या शक्तीला म्हटलं जातं VO2 मॅक्स मेडिकल सायन्सच्या अनुसार. आणि या VO2 मॅक्स शक्तीचं काम असतं आपल्या हृदयाचं रक्षण करणे हार्ट अटॅकच्या विरुद्ध. जर माझी VO2 मॅक्स ची शक्ती जबरदस्त पॉवरफुल असली तर मला हार्ट अटॅक येऊन सुद्धा मला काहीही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. पण ऍट द सेम टाइम जर माझा VO2 मॅक्स हा वीक असला आणि माझा VO2 मॅक्स पुरेसा नसला तर मला चिंटूसा हार्ट अटॅक आल्यानंतर सुद्धा माझ्या हार्टला त्याच्या विरुद्ध मारामारी करता येत नाही. सो हा VO2 मॅक्सचा कन्सेप्ट आपण जर नीट समजून घेतला आणि तो VO2 मॅक्सचा कन्सेप्ट समजल्यानंतर त्याला जर आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हार्ट अटॅकच्या बाबतीत घाबरायची गरज लागणार नाही. आज बऱ्याच वेळेस हार्ट अटॅकचं नाव जरी आपण ऐकलं तरी आपण घाबरून जात असतो. आपल्याला हा प्रश्न पडतो की हार्ट अटॅकचा असला धोका आपल्याला कळेल नाही कळेल, आपल्याला येईल नाही येईल. असली घाबरायची गरजच लागणार नाही जर तुम्ही VO2 मॅक्सचा कन्सेप्ट नीट समजून घेतला तर. आता हा VO2 मॅक्सचा कन्सेप्ट समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला नॉर्मल VO2 मॅक्स काय असतो हे समजून घ्यायला हवं. VO2 मॅक्स म्हणजे थोडक्यात माझ्या हृदयाची व्यायामाची कार्यक्षमता, माझ्या हृदयाची एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी म्हणजे VO2 मॅक्स. आता हा VO2 मॅक्स नॉर्मली किती असतो, तर पुरुषांमध्ये हा VO2 मॅक्स असायला पाहिजे 35 ml per kg बॉडी वेट हून जास्त, आणि बायकांमध्ये हा VO2 मॅक्स असायला पाहिजे 30 ml per kg बॉडी वेट पेक्षा जास्त. परत एकदा रिपीट करतो, हा VO2 मॅक्स मेल्स मध्ये पुरुषांमध्ये असायला पाहिजे 35 ml per kg बॉडी वेट पेक्षा जास्त,
आणि बायकांमध्ये तो असायला पाहिजे 30 ml/kg बॉडी वेट पेक्षा जास्त. आता हे जास्त असून किंवा कमी असून काय त्याच्याने फायदा होणार आहे ते एकदम सिंपल. आपण एक उदाहरण घेऊया की समजा माझा VO2 max जो नॉर्मली 35 ml/kg बॉडी वेट पेक्षा जास्त असायला पाहिजे, पण समजा आज तो 35 नाहीये, समजा आज तो आहे 10. 10 माझा VO2 max आहे जो नॉर्मली 35 असायला पाहिजे, आणि आज 10 VO2 max असताना समजा मला आज दुर्दैवाने आज हार्ट अटॅक आला. मला जर हार्ट अटॅक आला आणि माझा VO2 max समजा 10 ml/kg बॉडी वेट होता, तर मी इकडनं उठून हॉस्पिटल पर्यंत सुद्धा जाऊ शकणार नाही. म्हणजे काय, तर मी जागच्या जागीच दगावीन जर माझा VO2 max छान नसला तर. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय, माझा VO2 max हा माझ्या हार्ट अटॅक विरुद्ध लढण्याची माझी ताकद. सो परत एकदा समजून घेऊया की माझा VO2 max जो 35 ml/kg बॉडी वेट पेक्षा जास्त असायला पाहिजे होता, पण माझा VO2 max समजा 35 पेक्षा जास्त नव्हता. माझा VO2 max समजा 10च होता, आणि 10 असताना समजा आज मला हार्ट अटॅक आला दुर्दैवाने, तर मी इकडनं उठून हॉस्पिटल पर्यंत सुद्धा जाऊ शकणार नाही. मी जागीच दगावेन, आणि तो जागी दगावल्या कारणाने मला तिथे ते सगळे प्रॉब्लेम्स माझ्यावरती जे निर्माण होणार आहेत ते असे असतील की माझ्या हृदयाला त्याच्या विरुद्ध फाईट करता येणार नव्हतं. दिस वॉज द फर्स्ट सिनारिओ की माझा VO2 max 10 किंवा 10 पेक्षा कमी होता. तर समजा माझा VO2 max 10 नाहीये, पण 35 पण नाहीये, समजा माझा VO2 max कुठेतरी 20 ml/kg बॉडी वेटच्या जवळ आहे, आणि 20 ml/kg बॉडी वेट असताना समजा आज मला हार्ट अटॅक आला, तर मी इकडनं हॉस्पिटल ICU पर्यंत पोहोचू शकेन, पण ICUच्या बाहेर येऊ शकेन की नाही माहित नाही. सो माझा VO2 max समजा 20 असेल, तर 20 असल्या कारणाने माझा हार्ट इतकं फाईट करू शकेल की मी ऍटलिस्ट ICU पर्यंत पोहोचू शकेन, पण ICU मधनं परत येऊ शकेन की नाही जिवंत माहित नाही. पण समजा माझा VO2 max 10 ही नाहीये, 20 ही नाहीये, समजा माझा VO2 max 35 आहे, आणि 35 असलेला असताना समजा मला हार्ट अटॅक आला, तर हार्ट अटॅक आलेला असताना मी इकडनं ICU ला पण पोहोचू शकेन, ICU वरनं घरी पण येऊ शकेन, पण घरी किती दिवस मी जिवंत राहीन ह्याचा नक्की गणित माहित नाही. पण समजा माझा VO2 max 35 ml/kg बॉडी वेट पेक्षा सुद्धा जास्त असेल, तर माझा VO2 max जितका जास्त असेल आणि अशा वेळेला समजा मला हार्ट अटॅक आलेला असला, तर माझं हृदय इतकं सशक्त असेल की त्या हृदयाला बऱ्याच वेळेस कळणार सुद्धा नाही की आतमध्ये मला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे करून. तो आतल्या आतच मॅटर सॉल्व्ह करून टाकेल, आणि हेड ऑफिसला तो सांगायचं तसदी सुद्धा घेणार नाही की आतमध्ये मारामारी करून झालेली आहे करून. सो थोडक्यात काय समजून घ्यायचंय की हा VO2 max चा जो कन्सेप्ट आहे हा भयंकर इम्पॉर्टंट आहे आपल्यासारख्या लेमॅनला समजून घेण्यासाठी. माझा VO2 max जेवढा मी रोजच्या रोज वाढवत जाईन, तेवढंच मी माझ्या हृदयाला सशक्त करत जाईन. जर माझा VO2 max मी वाढवत गेलेलो असेल, तर मला हार्ट अटॅक विरुद्ध घाबरायची गरज नाही. पण जर माझा VO2 max चांगला नसेल, माझा VO2 max समजा वीक असेल, तर मला हार्ट अटॅकची भीती सतत माझ्या मेंदूत राहत राहणार. सो उत्तर काय समजून घ्यायचंय की माझा VO2 max जेवढा कमी, तेवढा माझ्या हृदयाची हार्ट अटॅक विरुद्ध लढायची शक्ती कमी, आणि माझा VO2 max जितका जास्त, तेवढाच माझ्या शरीरात माझ्या हृदयाची त्या हार्ट अटॅक विरुद्ध लढायची कपॅसिटी जास्त. आता प्रश्न असा पडतो की हा VO2 max मोजायचा कसा? आम्हाला जर आमचा VO2 max मोजायचा असेल, तर तो मोजायचा कसा? तर एकदम सिंपल साधी गोष्ट. एक नॉर्मल जेव्हा आपण स्ट्रेस टेस्ट करतो, त्या स्ट्रेस टेस्ट मध्ये बाकी सगळ्या गोष्टी करत असताना आपण VO2 max सुद्धा स्वतःचा असेस करत असतो. सो ज्यांना स्वतःचा VO2 max शोधून घ्यायचा असेल, त्यांनी आपल्या कुठल्याही जवळच्या माधोबा क्लिनिक मध्ये जाऊन जर स्वतःचा फक्त तुम्ही स्ट्रेस टेस्ट करून घेतली, त्या स्ट्रेस टेस्ट वरती तुम्हाला कळू शकतं की तुमचा VO2 max किती आहे. आता प्रश्न असा पडतो की स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय?
एकदम सिंपल साधी गोष्ट. नॉर्मली एक ट्रेडमिल असते, त्या ट्रेडमिल वरती जसं आपण चालत असतो तसंच त्या क्लिनिकमध्ये एक मेडिकल ट्रेडमिल असते, त्याच्यावरती आपल्याला चालायचं असतं आणि चालत असताना आपल्याला छातीला इलेक्ट्रोड्स लावले जातात, आपल्या छातीला ईसीजीचे वायर लावले जातात आणि हे ईसीजीचे वायर लावून आपल्याला त्या ट्रेडमिल वरती त्या स्पेसिफिक प्रोटोकॉल वरती आपल्याला चालायचं असतं. चालायचं किती असतं तर साधारण 15 मिनिटं. 15 मिनिटं तुम्ही फक्त त्या ट्रेडमिल वरती चालून गेलात आणि चालताना जर तुमच्या छातीला लावलेले ईसीजीचे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्याने आपण कंटिन्युअस तुमचं त्या मॉनिटर वरती आपण ईसीजी आपण मॉनिटर करत असतो आणि हे सगळं करत असताना आपल्याला हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा आपल्याला कळून जातो. त्या हृदयाकडे येणारी जी काही रक्तपुरवठ्यामधनं जे काही येणारे जे काही घटक आहेत त्याच्याने हृदयाचं पोषण छान होतंय का हे आपल्याला कळून येतं. ॲज वेल एज आपल्याला हा जो VO2 मॅक्सचा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला ह्याच्यातूनच कळून येतो. सो ही सिंपल साधी टेस्ट जर आपण करून घेतली तर आपल्याला आपला VO2 मॅक्स आपण मोजू शकतो. ॲज वेल जर कोणाला घरातल्या घरात जर सोप्या रीतीने जर आपला VO2 मॅक्स टेस्ट करायचा असेल तर सोपी गोष्ट काय करायची आहे, समजा आपण अशा ठिकाणी राहतोय जिथे आपण बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगला समजा 4 ते 5 मजले असतील तर सिंपल साधी गोष्ट तुम्ही 5 मजले चढून बघायचे आहेत. 5 मजले चढताना आपल्याला कुठल्याही वेळेला थांबायची गरज लागलेली नसेल आणि ते 5 मजले चढत असताना आपल्याला छातीत धडधडही झालेली नाही, आपल्याला दमही लागलेला नाही, तर आपला VO2 मॅक्स 35 पेक्षा जास्त आहे, आपल्याला काही घाबरायची गरज नाही. पण बऱ्याच वेळेस लोक अशी असतात ज्यांना 5 मजले चढून गेल्यानंतर इमिजिएट बसावं लागतं आणि त्यांना जोराने धापा टाकायला लागतात आणि त्यांना जबरदस्त ब्रेथलेसनेस झालेला असतो. इथे त्यांचा VO2 मॅक्स कमी असण्याची अपेक्षा आपण करू शकतो. त्याच वेळेला बरीच अशी लोक सुद्धा असतात जे 5वा मजला एका दमात चढूच शकत नाहीत, त्यांना दुसरा किंवा तिसरा मजल्याला मध्ये स्टॉप घ्यावा लागतो. जर हा स्टॉप आपल्याला घ्यावा लागत असेल तर दॅट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. आज जरी आपण स्वतःला ठणठणीत समजत असलो तरी अशा गोष्टी जर होत असतील की मला दुसरा तिसरा मजला चढताना जर मला दम लागतोय, मला छातीत धडधड होतीये, मला छातीत भरून येतंय, मला छातीत दुखतंय, अशी कुठली तरी जर साईन सिम्पटम जर माझ्या शरीरात निर्माण होत असेल तर दॅट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. त्याला पुढे पुढे ढकलून काहीही फायदा होत नाही. इमिजिएट त्याच्यावर रेक्टिफिकेशन स्टेप्स जर आपण घेतले तर आपल्याला त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं इमिजिएटली आणि व्हेरी इझिली बाहेर पडता येऊ शकत असतं. कारण का छोट्याच असताना गोष्टी आपण जर त्याला आटोक्यात आणल्या तर पुढे गेल्यानंतर त्याला काहीही मोठी गोष्ट करायची गरज लागत नसते. सो प्रश्न असा आहे की माझा VO2 मॅक्स मोजायचा कसा, तर मेडिकल VO2 मॅक्स स्टाईलनी तुम्हाला मोजायचा असेल तर स्ट्रेस टेस्ट विल बी अन ऑथेंटिक वे ऑफ असेसिंग युअर VO2 मॅक्स. आणि हा VO2 मॅक्स असायला किती पाहिजे तर 35 ml पर kg बॉडी वेट पेक्षा जास्त पुरुषांमध्ये आणि 30 ml पर kg बॉडी वेट पेक्षा जास्त बायकांमध्ये. आता बऱ्याच वेळेस लोकांना प्रश्न असा पडतो की ह्या VO2 मॅक्सला जर आम्हाला कमी मिळालं तर आम्ही वाढवायचा कसा, तर एकदम सिंपल साधी गोष्ट. जसं मी सुरुवातीला सांगितलं की VO2 मॅक्स म्हणजे काय, तर VO2 मॅक्स म्हणजे थोडक्यात माझ्या हृदयाची व्यायामाची कार्यक्षमता. माझ्या हृदयाची व्यायामाची कार्यक्षमता जर कमी असेल, जर आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की माझ्या हृदयाची व्यायामाची कार्यक्षमता कमी असेल आणि जर मला ती व्यायामाची कार्यक्षमता वाढवायची आहे तर मला करायला काय लागणार आहे, जर मला व्यायामाची कार्यक्षमता वाढवायची आहे तर मला ऑब्व्हियसली व्यायामच करावा लागणार आहे. सो सिंपल गोष्ट काय समजून घ्यायची आहे की जर मला माझा VO2 मॅक्स वाढवायचा आहे तर साध्या व्यायामाने सुद्धा तो वाढू शकतो. सिंपल एरोबिक एक्सरसाइजेस सुद्धा आपण करून आपला VO2 मॅक्स आपण वाढवू शकतो आणि जर तो वाढवलेला असला तर आपल्याला हार्ट अटॅक विरुद्ध लढायची गरज लागत नाही. पण आपला जर VO2 मॅक्स कमी आहे आणि तो कमी असताना सुद्धा मी व्यायाम करत नसलो तर आय एम क्रिएटिंग अ प्रॉब्लेम फॉर माय सेल्फ. जर मी छान व्यायाम करत असलो तर मला घाबरायची गरज लागत नाही. व्यायाम हा सर्वात सोप्यात सोपा रस्ता आहे माझ्या शरीरात माझ्या हृदयाला प्रोटेक्ट करायला VO2 मॅक्स वाढवून.
पण कित्येक वेळा अशी लोक असतात ज्यांना तो व्यायाम करता येत नसतो बऱ्याचशा कारणांमुळे. जसं हृदयाला समजा काहीतरी भयंकर त्रास झालेला असेल तर व्यायाम करतानाच आपल्याला भयंकर त्रास होत असतात. मग इथे तुम्हाला डॉक्टरांची गरज तिथे निर्माण होऊ शकते. म्हणजे काय, तर समजा एखाद्या व्यक्तीला ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत, एखाद्या व्यक्तीच्या हृदयाच्या मांसपेशी डॅमेज झालेल्या आहेत पास्ट असलेल्या हार्ट अटॅकमुळे, किंवा वॉलचा कुठला तरी त्रास आहे, असे कुठले तरी त्रास असले तर ह्या त्रासांमध्ये आपल्याला व्यायाम करताना आपल्याला हृदयाचं मांसपेशीचं पोषण करावं लागतं. ते आपण बऱ्याच वेळेस आयुर्वेदिक पंचकर्म वगैरे वगैरे पद्धतीने आपण करू शकत असतो. सो एक सिंपल साधी गोष्ट समजून घ्यायची की जिथे जिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला मदत लागते तिथे आम्ही तुमच्या मदतीला नक्की बसलेलो आहोत. पण सर्वात इम्पॉर्टंट असणारे रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास व्यायाम. बऱ्याच वेळेस व्यायामाला आपण नकार देत असतो. व्यायामाने काय होणार आहे, एवढं कशाला व्यायाम करावा, हे आपण विचार करत असतो. तर इथे आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की व्यायामासारखा सुंदर औषध जगात कुठेही मिळणार नाही. जर आपण नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर व्यायाम म्हणजे काय करायचंय, तर सकाळच्या वेळेस नाश्त्या अगोदर अर्धा तास फक्त मला कुठल्या तरी एरोबिक एक्सरसाइजेस मध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करायचं आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न असा पडतो की मी कुठला व्यायाम करायचा हे मला माहित नाही. ते एकदम सिंपल लक्षात घ्या. आपण माधव बागने एक ऍप निर्माण केलेला आहे, अँड्रॉइड ऍप, जो अँड्रॉइड फोनमध्ये तुम्ही तुमचा डाउनलोड करू शकता. त्या ऍपचं नाव आहे MIB पल्स. सो पल्स जे आपण नॉर्मल आपली नाडी बघत असतो त्या ऍपचं नाव आहे पल्स, आणि MIB पल्स नावाचा ऍप जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घेतला तर तुम्हाला हिस्ट्री फक्त त्यात भरायची असते, आणि त्या हिस्ट्री भरल्यानंतर तुम्हाला साजेचा व्यायाम रोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस लाईव्ह एक्सरसाइजेस त्याच्यावरती घेतले जातात. सो ज्यांना स्वतःची हृदयाची व्यायामाची कार्यक्षमता इम्प्रूव्ह करायची आहे आणि हार्ट अटॅकला बळी पडायचं नाही आहे, त्यांनी सोपे व्यायाम करायला सुरुवात करायचे. आणि व्यायामात जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तसे सगळे व्यायामाचे मार्गदर्शन तुम्हाला ते MIB पल्स ऍप वरती मिळेल. जो आपला माधव बागचा पल्स ऍप जो आहे, त्या पल्स ऍप मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्याच्यात तुम्हाला सगळे व्यायामाचे प्रकार दिसतील, आणि हे प्रकार जर तुम्हाला व्यायामाचे त्याच्यावरती मिळाले तर तुम्ही तेवढा व्यायाम फक्त घरच्या घरी करायचा आहे. आणि तो जर व्यायाम घरच्या घरी तेवढा फक्त व्हिडिओ म्हणजे त्या पल्स ऍपला तुम्ही ऑन करून, समजा त्याच्यात जे लर्निंग सेक्शन आहे ते फक्त क्लिक केलं, आणि ते क्लिक करून तुम्हाला जो साजेसा व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर तो कॅमेरा फक्त म्हणजे आपला फोन फक्त समोर ठेवून त्या फोनमध्ये जसे व्यायाम चाललेले आहेत तसेच घरच्या घरी छोटे व्यायाम करायला सुरुवात केली तर एवढ्या छोट्याशा गोष्टीने सुद्धा तुम्ही तुमच्या हृदयाचं संरक्षण करू शकता. सो सिंपल गोष्ट समजून घ्या, व्यायाम करायला कुठल्याही प्रकारचं काहीही भयंकर गोष्ट लागत नाही. सिंपल साधा 20, 25, 30 मिनिटाचा व्यायाम आपण सकाळच्या वेळेस करायला सुरुवात केली तर आपल्याला हृदयरोगाच्या बाबतीत घाबरायची गरज लागत नाही. सो जसा हा व्यायाम करायला सुरुवात कराल, तुमचा VO2 max ची कपॅसिटी वाढायला लागली तर तुम्हाला हृदयरोग काय कुठल्याच रोगाच्या बाबतीत घाबरायची गरज नाही. बऱ्याच वेळेस या कोरोना वगैरे सारख्या साथींच्या वेळेस काय इम्पॉर्टंट असतं तर आपली इम्युनिटीची ताकद. माझी जर इम्युनिटी तगडी असली तर मला त्या टोरोनाशी मला घाबरायची गरज लागत नाही. पण जर माझी इम्युनिटी कमकुवत असली तर मला सारखी भीती लागत राहते. आता इम्युनिटी कमकुवत करणारे एजंट कोण, तर सर्वात पहिलं म्हणजे डायबिटीस, दुसरं म्हणजे ब्लड प्रेशर. हे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नावाचे रोग तेव्हाच माझ्या शरीरात निर्माण होतात जेव्हा माझ्या शरीरात अतिरिक्त चरबी आतमध्ये मी साठवून ठेवलेली असेल तर. सो 3 मेजर रोग आपल्याला समजून घ्यायचे. एक म्हणजे डायबिटीज, दुसरा म्हणजे ब्लड प्रेशर, आणि तिसरा म्हणजे ओबेसिटी, म्हणजे माझं वजन अतिरिक्त जास्त वाढणे. सो हे 3 रोग जर मी कंट्रोलमध्ये आणले तर हृदय रोग जो ह्या रोगांमधनं निर्माण होतो त्याला सुद्धा आपण कंट्रोलमध्ये आणतो.
सो जर कोरोना जरी आपण घाबरत असलो किंवा हृदयरोग जरी घाबरत असलो तरी दोन्ही रोग का सिमिलर मी म्हणत असतो, कारण का कोरोना हा रोग जो आहे हा मृत्युमुखी पाडण्यासाठी कारणीभूत कसा ठरतो, तर कोरोना सुद्धा शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण करूनच हृदयरोगाच्या कारणीभूत ठरतो आणि हार्ट फेल होतं कोरोनामध्ये, म्हणून हे डेथ्स होताना आपल्याला दिसून येतात. पण इथे जर आपल्याला समजून घ्यायचंय की जर मला कोरोना ऍज वेल एज हार्ट डिसीज पासून लांब राहायचं आहे तर मला करावं काय लागणार आहे, तर माझी इम्युनिटी वाढवावी लागणार आहे. इम्युनिटी कशाने वाढते, तर फक्त अर्धा तास सकाळी नाश्त्या अगोदर छानसा व्यायाम करायला सुरुवात केली तर तुमची इम्युनिटी पण इम्प्रूव्ह होते, तुमचा VO2 मॅक्स पण इम्प्रूव्ह होतो. हे दोन्ही गोष्टी जर इम्प्रूव्ह झालेल्या असल्या तर तुम्हाला कोरोना काय, तुम्हाला हृदयरोगच्या बाबतीत सुद्धा घाबरायची गरज लागत नाही. सो समजून काय घ्यायचंय आपल्याला की आपण बऱ्याच वेळेस कुठलंही ऍक्शन न घेता आपण घाबरून बसलेलो असतो. इथे आपल्याला घाबरायची गरज नाहीये, इथे आपल्याला ऍक्शन घ्यायची गरज आहे. ऍक्शन काय घ्यायची आहे, तर छान व्यायाम आणि दुसरं म्हणजे छान आहार. सो व्यायामाचा आपल्याला MIB पल्स ऍप वरती जो काही व्यायाम येतो तो तुम्ही रोजच्या रोज घरच्या घरी करायला सुरुवात केली तर तो व्यायाम केल्या कारणाने तुमचे प्रॉब्लेम्स बरेचसे सॉल्व्ह होऊ शकतात. आता व्यायामाबरोबर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट राहते ती म्हणजे आहार. बऱ्याच वेळेस आपण आहाराला दुय्यम स्थान देत असतो. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मस्त मस्त खाऊया आणि मस्त मस्त आपण जरी चरबी वाढलेली असेल तरी आपल्याला काही घाबरायची गरज लागत नाही. बऱ्याच वेळेस आपण आपली चरबी वाढलेली आहे हे सुद्धा आपण ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की माझं पोट थोडंसं वाढलंय पण ठीक आहे, खाते पिते घर का आदमी हूं, म्हणून थोडंसं माझं पोट तर दिसायलाच हवं. पण अशा वेळेला जेव्हा हे सगळे साथीचे रोग येतात तेव्हा हेच वाढलेलं पोट आपली इम्युनिटी कमी करत असतं, आपलं VO2 मॅक्स कमी करत असतो आणि हे जर VO2 मॅक्स आणि इम्युनिटी माझी कमी झालेली असेल ह्या वाढलेल्या पोटामुळे तर हेच माझ्या सगळ्या वाईटासाठी कारणीभूत ठरतं. सो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं जर बाहेर पडायचं असेल तर दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, एक म्हणजे आपला व्यायाम आणि दुसरा म्हणजे आपला आहार. आहारात बदल काय करायचे, तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आहारात आपल्याला गोड गोष्टी जेवढ्या कमी करता येतील तेवढं सुरेख. गोड गोष्टी जशा कमी कराल तसं तुमच्या ओव्हरऑल जेवणाचं जो काही कॅलरी व्हॅल्यू आहे ती सुद्धा कमी होऊन जाते. सो माझ्याकडनं जर आहाराच्या बाबतीत काही समजून घ्यायचं असेल तर सर्वात मेन इम्पॉर्टंट गोष्ट एवढीच समजून घ्यायला पाहिजे की गोड वस्तू हा तुमचा शत्रू आहे. जरी तो जिभेला खूप छान छान लागत असेल तरी आहेत ते आपले शत्रू. या शत्रूंना जेवढं लांब ठेवाल तेवढं आपल्या शरीराच्या आतमध्ये अतिरेकी हल्ले कमी घडतील. जर मी या शत्रूंना आतमध्ये रोजच्या रोज पाठवत राहिलो, भले ते चहाच्या स्वरूपातून असो, भले ते कॉफीच्या स्वरूपातून असो, भले ते कुठल्या तरी स्वीट्स, पेढा, बर्फी, श्रीखंड, पनीर, गुलाबजाम, रसगुल्ले असल्या गोष्टींच्या मार्फत असो किंवा कुठल्याही प्रकारच्या मार्फत मी आतमध्ये जर स्वीट्स गोष्टी आतमध्ये सोडायला लागलो तर माझ्यावरती पुढचे प्रॉब्लेम्स येणं 101% ठरलेलं आहे. सो आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की ह्या जर कोरोनाच्या विरुद्ध किंवा हृदयरोगच्या विरुद्ध आपल्याला लढायचं असेल तर दोनच मेजर गोष्टी, एक म्हणजे माझा व्यायाम आणि दुसरं म्हणजे माझी ओबेसिटीला गायब करणारं माझा डायट. सो आता बरेचसे प्रश्न आपल्याला कोण कोण विचारतंय की वेट कमी होण्यासाठी मला दुसरं काही उपाय नाही आहे का? अच्छा, म्हणजे आपल्याला डायटच्या ऐवजी आपल्याला दुसरा काहीतरी उपाय पाहिजे. मला एक सिंपल साधा प्रश्न विचारायचा आहे की जर माझं वेट वाढवायला मी डायटचा उपयोग करून घेतलेला आहे तर वेट कमी करायला सुद्धा डायटचाच उपयोग करावा लागेल ना. सिंपल साधी गोष्ट समजून घ्यायची आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला डायट शिवाय उपाय शोधत असतो का, कारण का आपल्याला वाटतं की डायट पाळणं म्हणजे भयंकर डिफिकल्ट आहे. पण असं नाही. नीट समजून घ्यायला पाहिजे, डायट पाळणं काहीही मोठी गोष्ट नाहीये. एक सिंपल साधी गोष्ट करायची आहे की मी जर दिवसभरातून, एक एक्झाम्पल घेऊया आपण, मी जर दिवसभरातून सकाळी 4 पोळ्या आणि संध्याकाळी
4 पोळ्या खातोय, तर त्या 4 पोळ्या आणि 4 पोळ्या म्हणजे 8 पोळ्या जे दिवसभरातून खातोय त्याच्याऐवजी मी 4 पोळ्यांवरती उतरेन. हे सकाळी मी 2 पोळ्या खाईन, संध्याकाळी मी 2 पोळ्या खाईन. जर मी एवढं 50% जरी माझं जेवण उतरवलं तरी मला इमिजिएट मला पुढची कामं सोपी होताना दिसून येतात. आता त्यांचं म्हणणं आहे की ब्लड प्रेशरचा रोग आहे आणि वय 17 वर्षाचं आहे, तर दिस इज नॉट ॲट ऑल गुड. आपल्याला इमिजिएट आपली ओबेसिटी रिव्हर्स करून आपल्याला आपलं ब्लड प्रेशर पूर्णपणे रिव्हर्स करता येऊ शकतं. ब्लड प्रेशर हा रोग आपल्याला आधी असं वाटायचं, जो हृदयरोगासाठी कारणीभूत असतो, ते असं वाटायचं की एकदा ब्लड प्रेशर आले की जन्मभर मला ब्लड प्रेशर घेऊन चालायचंय. असं बिलकुल नाही. आपल्याला आपला ब्लड प्रेशरचा रोग पूर्णपणे रिव्हर्स करता येऊ शकतो. जन्मभरासाठी आपण आपल्या ब्लड प्रेशरची औषधं बंद करून सुद्धा आपण ठणठणीत राहू शकतो. हे सगळं पॉसिबल आहे. करायचं काय, तर 2 ते 3 महिने आपल्याला फक्त जेवणावरती छान प्रकारे कंट्रोल करायचा आहे, ज्याच्याने आतमधला रोग, ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हटलं जातं, अशा सगळ्या रोगांना जर आपण बाहेर हकलून दिलं तर ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, हृदयरोग असेल, हार्ट अटॅक असेल, या सगळ्या रोगांना आपल्याला गायब करता येऊ शकतं. सो मी फक्त एवढंच सांगू शकतो की डाएट पासून पळायची गरज नाहीये. करायचंय काय, तर 50% आपल्याला फक्त डाएट आपला कमी करायचंय पुढच्या 2 ते 3 महिन्यांसाठी. तेवढं जरी केलं तरी आपण धडाधड आपलं वजन 10-12 किलोनी कमी करून टाकलं तर आपला प्रश्न जन्मभरासाठी गायब होऊ शकतो. सो आपल्याला समजायचंय काय की आहार आणि व्यायाम या 2 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारे त्या हृदयरोगाच्या बाबतीत घाबरायची गरज नाही. वसंत भिमटेंचा प्रश्न असा आहे की कार्डिओलॉजी जनरली ब्लॉकेजेस किती % आहेत आणि हार्टला ब्लड सप्लाय करण्यात किती आहे, डायग्नोसिस करतापर्यंत VO2 मॅक्सचा कन्सेप्ट कन्सिडर करत नाही. ऍब्सोल्युटली राईट. की बऱ्याच वेळेस हा VO2 मॅक्सचा कन्सेप्ट आपल्या समोर कोणी आणून ठेवतच नाही. सो आपल्याला तिथे कन्फ्युजन नेहमी वाटत असतं की आपल्याला कुठला कन्सेप्ट फॉलो करण्याची गरज आहे. एक सिंपल गोष्ट समजून घेऊया की जर माझ्यावरती हमला होणार असेल तर हमल्याच्या विरुद्ध जर मला स्वतःला सक्षम बनवायचं असेल तर मला स्वतःला बिल्डअप करण्याची गरज लागते. मला स्वतःला ताकदवर बनवायची गरज लागते येणाऱ्या हमल्याच्या विरुद्ध लढायला. येणाऱ्या हमल्याच्या विरुद्ध लढायला जर मला स्वतःला सक्षम करायचंय तर सक्षम करण्यासाठी मला व्यायामच करावा लागतो. सो जर आपण हा कन्सेप्ट नीट समजून घेतला आणि हा समजल्या कारणाने आपल्या डोक्यातले क्लिअर कन्सेप्ट झाले तर व्यायाम करताना आपल्याला छान सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. सो आपल्याला सिंपल लक्षात घ्यायचंय की अँजिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, असे सगळे जे थेरपीज आपल्याला सांगितले जातात, या थेरपीजच्या पलीकडे जाऊन जर हे थेरपीज आपल्याला अवॉइड करायचे असतील, जर आपल्याला कुठल्याही प्रकारे ऑपरेशन न करता स्वतःला चिकित्सा करून घ्यायची तर दिस इज ऍब्सोल्युटली पॉसिबल. ह्याच्यात कुठलीही गोष्ट नाही. आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी केल्याशिवाय सुद्धा सगळ्या ब्लॉकेजेसना रिव्हर्स करू शकतो. मदत पाहिजे ती फक्त तुमच्याकडनं, ती म्हणजे आहार आणि व्यायाम. एवढी फक्त मदत द्या. तेवढी जरी मदत दिली तरी आमचं काम खूप सोपं होऊ शकतं. ॲज वेल एज साहिल चौधरी म्हणतायत की त्यांचं बीपी हे 203 वरनं आता 145 वरती आलेलं आहे. दिस इज ऑसम. माधव बागनी तर तुमची मदत केलेली आहेच, पण तुम्ही तुमची मदत जी 100% केलेली आहे, ही मदत तुम्हाला जास्तीत जास्त चांगली पडलेली आहे. माधवबाग असो, माधवबागचे डॉक्टर्स असो, हे नेहमी तुम्हाला मदत करायला जन्मभर उपस्थित राहतील, पण तुम्ही तुमची मदत केली म्हणून तुम्ही आज जिंकू शकलेले आहात. सो श्रेय द्यायचं असेल तर पहिलं स्वतःला द्या की तुमच्या हिमतीमुळे, तुमच्या जिद्दीमुळे तुम्ही जिंकलेले आहात. 102 किलोवरनं 80 किलोवरती उतरणं इज नॉट अ सिम्पल जॉब. त्या 2 ते 3 महिन्यांचा जो काही डाएट तुम्ही जर फॉलो केलेला असेल तर त्या डाएट फॉलो केल्या कारणाने तुम्ही धडाधड तुमचं वजन उतरवलं आणि त्याच्यामुळे तुमचं बीपी नॉर्मलला आलेलं आहे. सो हे असंच आता कन्सेप्ट फॉलो करायचा. आपल्याला कधीही ऑपरेशनची गरज लागत नसते. आपल्याला कधीही कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रियेची गरज लागत नसते. गरज कशाची आहे
तर छान नीट आपण समजून घ्यायला पाहिजे त्या रोगाला, आणि रोगाला जर छान प्रकारे समजून घेतलेलं असेल तर त्याच्या विरुद्ध लढताना आपल्या डोक्यात कुठलेही दुमत निर्माण होत नाहीत. सो गुड वन, कीप ऑन फायटिंग अगेन्स्ट इट. व्यायाम आणि आहार या दोन गोष्टी जर आपण फॉलो केलेल्या असल्या तर आपल्याला कुठल्याही हृदयरोगाविरुद्ध घाबरायची गरज नाही. ऑपरेशन्स असतील, सर्जरी असेल, ह्या सगळ्या गोष्टी एक ऑप्शन आपल्याकडे नेहमीच अवेलेबल आहेत. पण हे ऑप्शन तेव्हाच घ्यायला हवे जर आपण असं बोललो की नाही, मी व्यायाम पण करणार नाही आणि मी आहारात सुद्धा चेंजेस करणार नाही आणि माझ्याकडे आयुर्वेदावर मला 0% विश्वास आहे, जरी ते 5000 वर्षांअगोदर आलेला सायन्स जरी असला, त्याची शाश्वत जरी लाईफ असली तरी मी त्याच्यावरती विश्वास ठेवत नसलो, तर मग ऑपरेशन हा आपल्यासाठी सर्वात सुंदर उपाय असू शकतो. जसं मी स्वतः शिकलेलो एमबीबीएस नंतर मी गेले फेलोशिप इन कार्डियक रिहॅब, आणि कार्डियक रिहॅब झाल्यानंतर मी आयुर्वेदाचा अभ्यास करून आज आयुर्वेदाचा मी प्रचार करतो. कारण त्याचं असं की आयुर्वेदाच्या बाबतीत जो काही सायन्स आहे तो सायन्स आपल्याला समजल्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप सोपं होऊ शकतं. सो आपल्याला समजून काय घ्यायची गरज आहे की हार्ट अटॅक मध्ये पेशंटला माधोबा कशी हेल्प करू शकतो, सगळ्या प्रकारचे हेल्प आपण करू शकतो. हार्ट अटॅक म्हणजे काय, तर माझ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेली रक्ताची गुठळी. रक्ताची गुठळी तेव्हाच निर्माण होते जेव्हा माझं रक्त घट्ट झालेलं असतं. रक्त घट्ट कशाने होतं, तर माझ्या रक्तवाहिन्यांची आतली लेअर ज्याला आपण एंडोथिलियम म्हणत असतो, ती एंडोथिलियम म्हणजे रक्तवाहिनीची आतली लेअर, ती जर डॅमेज झालेली असेल तर माझं रक्त तिकडे गोठून त्याच्या रक्ताचे गुठळा बनवू शकतं. सो रक्ताची गुठळी जर बनलेली असेल तरच मला हार्ट अटॅक निर्माण होऊ शकतं. माधोबा कशी मदत करू शकतं, ते एकदम सिंपल. माझ्या रक्तवाहिनीची आतली लेअर जी आहे तिला मजबूत करून टाकलेलं असेल पंचकर्माने, डायटने, व्यायामाने, जर मी त्या रक्तवाहिनीची आतली लेअर ज्याला एंडोथिलियम म्हटलं जातं ती मजबूत करून ठेवलेली असेल तर मला घाबरायची गरजच लागत नाही. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय की माधोबाग तुमची मदत कसं करू शकते, ह्याला तर अफाट रस्ते आहेत. पण एवढंच फक्त समजून घ्या, जर तुम्ही तुमची मदत करायला उभे असलात तर माधवबाग तुम्हाला 100% मदत करायला तयार आहे. गुड डायट कोणतं, तर गुड डायट कोणतं हे समजून घ्यायला आपल्याला सिंपल साधेशी आपल्याला गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. डायटचा प्रिन्सिपल कशाच्या बेसिसवरती ठरतो, तर तुमचं वजन आज किती आहे, तुमची हाईट किती आहे, तुमचा BMI किती आहे, तुमच्या शरीरातला BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट कुठला किती आहे, याच्या गणितावर ठरतं तुमचं डायट सर्वात बेस्ट कुठलं असू शकतं. पण थंब रूल सांगायचा म्हटला की सगळ्या जगात कोणी काय डायट फॉलो करायचं आहे, तर सिंपल साध्या गोष्टी समजून घ्या की गोड गोष्टी जे आपण अननेसेसरीली खात असतो त्या गोड गोष्टी आपण कमी करायला हव्यात. गोड गोष्टी म्हणजे काय, तर ज्याच्यात साखर किंवा साखरेसारख्या गोष्टी असतात. म्हणजे काय, तर साखर असेल किंवा गूळ असेल, मध असेल, शुगर फ्रीची गोळी, ऊस, ऊसाचा रस, ह्या ज्या गोष्टी जे आपण बऱ्याच वेळेस आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी जेवणात आपण वापरत असतो. बऱ्याच वेळेस चहा आपण बिनधास्त पीत सुटलेलो असतो. 3 कप, 4 कप, 10 कप वगैरे चहा जर दिवसभरातून होत असतील तर एका चहामध्ये साधारण तुमच्या शरीरात 2-2 चमच्याची साखर म्हणजे 10 ग्राम साखर एका चहातून आपल्या पोटात जात असते. म्हणजे काय, तर मी जर 5 चहा दिवसभरातून पीत असेल तर माझ्या शरीरात जाते 50 ग्रामची साखर. आपल्या शरीरात पाहिजे किती साखर असते, तर फक्त 2 ग्रामची साखर अख्ख्या 24 तासात माझ्या शरीराला गरजेची असते. जिथे माझ्या शरीराला फक्त 2 ग्राम साखरची गरज असते आणि तिथे मी 20 ग्राम किंवा 50 ग्राम साखर मी दिवसभराला खात असेन, तर यू आर सपोज टू अंडरस्टँड की मी माझ्या शरीराला भयंकर ओव्हरलोड करतोय साखरेने, आणि साखरेसारखा वाईट दुश्मन आपल्या शरीराचा कुठेही नाही. शरीराचा दुश्मन बाहेर बसलेला नाही, शरीराचा दुश्मन आतमध्ये बसलेला आहे, तो म्हणजे तुमची खाल्लेली साखर. जर नीट समजून घेतलं, कुठलं तरी प्राणी, जर कुठल्याही जंगलातला प्राणी तुम्ही जर घेतलात तर कुठलाही प्राणी कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज लागत नाही. आणि त्याचं कारण फक्त एवढं आहे की तो साखर आणि मीठ
या 2 गोष्टींपासून जबरदस्त लांब राहत असतो. त्याच्या अख्ख्या लाईफमध्ये तो कधीही साखर खात नाही, म्हणून त्याला कुठलाही रोग होत नाही. आपण त्या साखरेला एवढं प्रेमाने सांभाळून ठेवलेलं असतं की त्या साखरेने हजारो रोग आतमध्ये निर्माण होतात. म्हणून गुड डायट कोणतं, तर ज्या डायटमध्ये साखरेचा उपयोग कमीत कमी केलेला आहे. 2 ग्राम पेक्षा जास्त साखर तुम्ही दिवसभरातून खात असलात तर यू आर क्रिएटिंग अ प्रॉब्लेम फॉर युअर सेल्फ. सो तेवढं फक्त समजून घ्या की छान डायट कुठला, तर ज्याच्यात साखरेचं प्रमाण सर्वात कमी असेल असा डायट म्हणजे सर्वात सुंदर वाला डायट. सो एवढंच सांगून मला वाटतं हार्ट अटॅक आणि हायपरटेन्शनचं काय रिलेशन आहे, भयंकर रिलेशन आहे, ह्याच्यात काही वादच नाही. असं म्हटलं जातं की हार्ट अटॅक आलेल्या 100 लोकांचा जेव्हा केस स्टडी घेतला जातो, 100 लोक ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, अशा 100 लोकांना जेव्हा आपण ऍसेस करतो, जेव्हा आपण स्टडी करतो, तेव्हा असं दिसून येतं की साधारण 47% लोक, या हार्ट अटॅक वाले लोकांमध्ये 47% लोक हे हायपरटेन्सिव्ह असतात. हायपरटेन्सिव्ह असल्या कारणाने त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका भयंकर जास्त असतो, कारण का ब्लड प्रेशर वाढतं. म्हणजे काय, तर माझी रक्तवाहिनी जी होती, त्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये प्रेशर जर वाढत गेलेलं असेल तर माझी रक्तवाहिनी एका सर्टन प्रेशरच्या पुढे जाऊन ती रक्तवाहिनी फाटली, तर फाटून त्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होते आणि ही गुठळी निर्माण झाल्या कारणाने हार्ट अटॅक निर्माण होत असतो. सो ब्लड प्रेशरचा आणि हार्ट अटॅकचा भयंकर जवळचा रस्ता आहे. सो ब्लड प्रेशर असेल तर तो रिव्हर्स करायलाच हवा, नो डाऊट अबाउट इट. डज कोरोना व्हायरस एंटर द ब्लड स्ट्रीम? येस, ऑफकोर्स इट डज. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम नावाचा एक चॅनल असतो आपल्या ब्लड वेसल्सचा, जो ब्लड प्रेशर मॅनेज करण्याचा चॅनल असतो, आणि ह्या चॅनल मधनं हा कोरोना व्हायरस आतमध्ये एंटर होत असतो. आणि ह्या कोरोना व्हायरस एंटर झाला आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये की पुढचे प्रॉब्लेम्स निर्माण करत असतो. आपला कोरोना व्हायरस एंटर होतो आपल्या नाकाच्या किंवा तोंडाच्या वाहिन्यांमधनं. आतमध्ये जाताना आपली पहिली इम्युनिटी आपल्या घशाच्या इथे बसलेली असते, म्हणून पहिला घसा खवखवायला लागतो. तिथे जर तो व्हायरस जिंकला आणि ती इम्युनिटी तोडून तो आतमध्ये गेला तर तो फुफ्फुसांमध्ये जात असतो. फुफ्फुसांमध्ये आपली दुसरी इम्युनिटी बसलेली असते, ज्याच्यातून आपल्याला कन्सॉलिडेशन इन द लंग्स, म्हणजे आपल्या जेव्हा फुफ्फुसाचा जेव्हा आपण एक्सरे काढतो, त्या एक्सरे मध्ये आपल्याला कन्सॉलिडेशन दिसायला लागतं, आपल्या फुफ्फुसात गोळे निर्माण होतात या कोरोना व्हायरसच्या विरुद्ध लढायला. पण हे गोळे निर्माण झाले तर माझ्या फुफ्फुसांची ताकद कमी होऊन जाते आणि मला श्वासोच्छ्वास घ्यायला कमी व्हायला लागतो, ज्याच्यामुळे माझा SpO2 जेव्हा आपण बघतो तेव्हा तो डाऊन व्हायला लागतो. आणि तो SpO2 डाऊन होऊन थर्ड स्टेशन या कोरोना व्हायरसचं कुठे असतं, तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये. आणि रक्तवाहिन्या फाडून त्याच्या आतमध्ये जर रक्ताच्या गुठळ्या निर्माण केल्या या कोरोना व्हायरसमुळे, तर आपल्याला परत येऊन लाईफ जगणं हे भयंकर मुश्किल जातं. सो कोरोना व्हायरस विरुद्ध सुद्धा लढायचं असेल तर त्या रक्तवाहिन्यांना मजबूत करायची गरज आहे, आणि ते मजबूत होणार आहेत तुमच्या आहार आणि व्यायामातून. गुड किंवा जॅगरी पण अवॉइड करायला हवं का, तर एक कन्सेप्ट आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की गुळासारखं औषध या जगात कुठलंही नाही. पण त्या गुळाला आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. असा गुळ जो काळा कुळकुळीत दिसतोय, जो ऍब्सोल्युटली ब्लॅक इन कलर आहे, डार्क इन अपिअरन्स आहे, आणि तो गुळ अक्षरशः पाण्यासारखा किंवा तो एकदम सेमी लिक्विड झालेला आहे, सेमी सॉलिड झालेला आहे. आणि असा गुळ जो काळा कुळकुळीत आहे आणि जो साधारण 2 वर्ष जुना गुळ आहे, असा गुळ जर तुमच्याकडे असेल तर वापरा, त्याच्यात मला काहीही प्रॉब्लेम नाही. पण नवीन गुळ असेल आणि तो साधारण ऑरेंज रेड कलरचा किंवा अशा कुठल्या ब्राऊन कलरचा जर गुळ असेल तर दॅट शुड नॉट बी युटिलाइज. गुळ कुठला वापरायचा, जो काळा कुळकुळीत गुळ आहे, 2, 3, 4 वर्ष होऊन गेलेला गुळ असेल, असा गुळ असेल तर यू कॅन यूज इट. त्या गुळाचे इफेक्ट्स खूप सुंदर असतात. जो गुळ मिळायला थोडासा कठीण असतो, पण तुम्ही जर मिळालेला असेल तुम्हाला, तर त्याला तुम्ही वापर करू शकता. स्वीट फ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स चालतील का, तर स्वीट फ्रुट्स नक्की चालतील. जर तुम्हाला समजा आंबा आवडतो तर आंबा खाऊ शकता तुम्ही, सफरचंद खाऊ शकता, संत्र खाऊ शकता, मोसंब, पपई, डाळिंब असे सगळे फ्रुट्स खाऊ शकतात. कारण का फ्रुट्स मध्ये फ्रुक्टोज असतो, ग्लुकोजचं प्रमाण खूप कमी असतं. जर या फ्रुट्सनं जर तुम्ही ज्यूस मध्ये कन्वर्ट केलं तर ज्यूस कन्वर्ट केल्या कारणाने त्यातलं ग्लुकोज ऍक्टिव्हेट होतं आणि फ्रुक्टोज कमी होऊन जातो, विच इज अ प्रॉब्लेम.
तुमच्या शरीरात ग्लुकोज जास्त नको, फ्रुक्टोज जास्त असेल तर छान असेल. सो फ्रुक्टोज जर तुम्हाला फ्रुट्स मधनं पाहिजे असेल तर डायरेक्ट फ्रूट खाऊया, त्याचा ज्यूस नको बनवायला. ड्राय फ्रुट्सच्या बाबतीत जर आपण नीट समजून घेतलं तर जर आपल्या देशात बनलेले ड्राय फ्रुट्स असतील तर ते नक्की चालतील. पण बऱ्याच वेळेस खजूर असेल किंवा अशा ज्या गोष्टी असतात ज्याच्यात भयंकर कॅलरीज असतात, या कॅलरीज अति असल्या कारणाने आपल्या शरीरात ते प्रॉब्लेम करू शकतात. सो जर असे ड्राय फ्रुट्स जे बाहेरच्या देशांमध्ये जन्माला आलेले आहेत ते ड्राय फ्रुट्स जर आपण अवॉइड केले तर स्टील बेटर, कारण का त्याच्यातले ह्यूज कॅलरीचं प्रमाण असतं आणि ते त्या लोकांसाठी बनवलं जिथे रेगिस्तानमध्ये, तिथे त्यांना दुसरं काही खायला मिळत नाही, तिथे खजूर खायला मिळतं, जे एक खजूर खाल्ल्याने मला साधारण 100 ते 125 कॅलरीज मिळू शकतात. एवढे कॅलरीज जर निर्माण होत आहे तर माझं एक वेळेचं जेवण झालेलं आहे ते. सो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ड्राय फ्रुट्स खायचे असते तर नक्की खा, पण ते प्रमाणात आपल्याला खायला हवेत. उगीच मिळालेत म्हणून खात राहिलोय असं नको आहे. SpO2 आणि VO2 max मध्ये काय फरक आहे? भयंकर फरक आहे. SpO2 म्हणजे माझ्या रक्तवाहिनीत असलेलं ऑक्सिजनचं प्रमाण, पण VO2 max म्हणजे माझ्या हृदयाचं आणि माझ्या मसल्सचा ऑक्सिजन वापरण्याचं प्रमाण. जर एक्स्ट्रॅक्शन कपॅसिटी ऑफ ऑक्सिजन म्हणजे VO2 max, वाईल SpO2 म्हणजे माझ्या फक्त रक्तात अवेलेबल किती ऑक्सिजन आहे ते गणित म्हणजे SpO2. सो SpO2 आणि VO2 max या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. SpO2 म्हणजे फक्त माझ्या रक्तात किती ऑक्सिजन अवेलेबल आहे हे SpO2, पण माझ्या हृदयाने आणि माझ्या मांसपेशीने किती ऑक्सिजन एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेलं आहे, ती एक्स्ट्रॅक्शन कपॅसिटी, माझ्या रक्तातून किती ऑक्सिजन एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे ती एक्स्ट्रॅक्शन कपॅसिटी म्हणजे थोडक्यात VO2 max. सो दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. डायबिटीज वाल्यांना फ्रुट्स चालतात का? नक्कीच चालतात. जर तुम्ही संत्र, मोसंब, पपई, डाळिंब, सफरचंद असे जर फ्रुट्स खाणार असाल ज्याच्यात जर ग्लुकोजचं प्रमाण कमीत कमी आहे, असे सगळे फ्रुट्स तुम्हाला चालू शकतात. पण त्याचा अर्थ असा नाही की मी गोड पण खातोय आणि फ्रुट्स पण खातोय. जर तुम्ही साखरेला पूर्णपणे शटडाऊन करून टाकताय आणि त्याच्या ऐवजी जर तुम्ही फ्रुट्स खाताय, आय एम ओके फॉर इट. पण तुम्ही साखर पण खाणार असाल, तुम्ही फ्रुट्स पण खाणार असाल तर दॅट इज गोइंग टू बी अ चॅलेंज. सो डायबिटीजला रिव्हर्स करणं काहीही मोठी गोष्ट नाहीये. जसं आपण ब्लड प्रेशरला रिव्हर्स केलेलं आता आपण बघितलं, तसंच आपण डायबिटीजला सुद्धा रिव्हर्स करत असतो. डायबिटीज रिव्हर्स करणं काहीही मोठा चॅलेंज नाही. डायबिटीज रिव्हर्स करायला लागणार काय आहे तर 2 ते 3 महिन्याची आम्हाला तुमच्याकडनं मदत लागते, एक प्रॉमिस लागतं. जर तुम्ही तेवढी प्रॉमिस केलेली असेल की आहार, व्यायाम आणि पंचकर्म या तिघांचं जर आपण सांगड घातलेली असेल तर डायबिटीज सुद्धा आपण रिव्हर्स करू शकत असतो. डायबिटीज हे 2 प्रकारचे असतात, एक टाईप 2 डायबिटीज आणि एक टाईप 1 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज गायब करणं काहीही मोठी गोष्ट नाही. सो हे रोग गायब करणं सगळे सोपे आहेत. तुम्ही फक्त आमची मदत 100% करा. हे रोग गायब करत असताना एव्हरीथिंग विल बी पॉसिबल. शेवटचा प्रश्न घेऊया. हा च्यवनप्राश शुगर फ्री असले तरी स्वीट आहे तरी डायबिटीजला कसे प्रॉपर आहे? पहिली गोष्ट, च्यवनप्राश मध्ये जर साखर वापरलेली असेल तर ते च्यवनप्राश डायबिटीजला चालू शकत नाही. पण हे जर च्यवनप्राश साखरेशिवाय बनवलेलं असेल तर हे च्यवनप्राश नक्की डायबिटीसच्या पेशंट्सना रसायन म्हणून काम करू शकतं. सो जर डायबिटीजला आपल्याला वापरायचं असेल आणि शुगर फ्री असेल तर नक्की चालेल. आता शुगर फ्री असताना ते च्यवनप्राश गोड कसं? ते एकदम सिंपल साधी गोष्ट. जसा मी तुम्हाला गुळ सांगितला, तो काळा गुळ जर वापरलेला असेल तर ते च्यवनप्राश आपल्याला गोड बनवू शकतं. ऍज वेल एज च्यवनप्राश बनवताना आपण मोहाची फुलं वापरत असतो जे गोड टेस्टचे असतात. ऍज वेल एज बऱ्याच वेळेस च्यवनप्राश बनवताना स्टिविया नावाची पानं सुद्धा गोडाची आपण वापरू शकतो, ज्याच्यात कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोजचं प्रमाण एकदम भयंकर कमी असतं. म्हणून ते गोड तर बनतं पण त्याच्यात साखरेचं प्रमाण खूप कमी असतं. सो च्यवनप्राश जर खायचा असेल तर तो शुगर फ्री असेल तर स्टील बेटर. माधवबागचा सुद्धा च्यवनप्राश अवेलेबल आहे, दॅट इज कॉल्ड एज माधवप्राश, जे आपल्याला इम्युनिटी वाढवायला सुद्धा मदत करत असतं. ऍज वेल एज ब्लॉकेजेस रिव्हर्स करायला सुद्धा मदत करत असतं. सो ते सुद्धा जर आपण वापरलं तरी त्याचा फायदा सुद्धा आपल्याला भरपूरसा मिळू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच. पाध्ये सर, तुम्ही मला या पूर्ण या ह्याच्यात थोडा वेळ दिलात बोलायला. सो आय एम ऍब्सोल्युटली म्हणजे मी तुमचा आभारी आहे. सो आय वुड लाईक टू हँड ओव्हर द माईक टू पाध्ये सर अँड ही कॅन टेक ओव्हर फ्रॉम हिअर.
धन्यवाद सर. आणखीनही बरेच जणांचे काही प्रश्न आहेत, पण आता वेळेअभावी आपण सरांना सर्वच प्रश्न आणि त्यांचे सरांकडून मार्गदर्शन नाही घेऊ शकत आहोत. पण सरांची परवानगी असेल आणि जर शक्य असेल तर आपण जे पाठवलेले प्रश्न आहेत ते आम्ही सरांपर्यंत नक्की पोहोचवू आणि त्या अनुषंगाने आपणापर्यंत त्या प्रश्नांचं सोल्युशन्स आपणापर्यंत देण्यात येईल. शुअर. पुन्हा एकदा आपले आभार मानतो सर. आणि महत्वाचं मला तुमच्याबद्दल काही 2 वाक्य सगळ्यांसाठी आमच्यातर्फे काही सांगावंसं वाटेल. एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी डॉक्टर रोहित माधव साने यांनी आज आपणास विना शस्त्रक्रिया हृदयरोग चिकित्सा आणि उपचार या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या विविध प्रश्नांचे शंकांचे निरसन केले. त्यामुळे आणि म्हणूनच डॉक्टर साहेब, मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी, अनमोल वेळ दिलात आम्हासाठी. आज आम्ही मानतो आपले आभार, आज आम्ही मानतो आपले आभार. त्याचबरोबर आपल्या भूतलावरील ईश्वर म्हणजेच आपले डॉक्टर्स, आजच्या या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टरांचे सुद्धा ऑल इंडिया काउन्सिल तर्फे मनपूर्वक आभार. आजच्या या कार्यक्रमाचं मार्गदर्शन भाषण जे आपल्याला सरांकडून ऐकायला मिळालं किंवा जे मार्गदर्शन मिळालं त्यास कारणीभूत ठरलेले आपले अभय रेळेकर सर, ज्यांच्यामुळे आम्हाला साने सरांकडून हे मार्गदर्शनामृत आम्हाला लाभ झाला, त्यासाठी मी अभय रेळेकर सरांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या वेबिनारचे आयोजक AICPTR प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, संचालक आणि सर्व पदाधिकारी या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. उपस्थित इतर सर्व मान्यवरांचे शतशः आभार. आपली उपस्थिती अशीच प्रार्थनीय आहे आणि ती उपस्थितीच आम्हाला जास्तीत जास्त असे वेबिनार घेण्यास प्रोत्साहित करते. पुन्हा एकदा नवीन विषयाबद्दल माहिती आणि चर्चा करण्यासाठी लवकरच भेटू. त्याचबरोबर काही दिवसात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी राजन घाग अत्यंत विनम्रपणे आपणा सर्वांच्या संमतीने आजचे वेबिनार संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.